व्हिडिओमध्ये सोनमर्ग पासून ते कारगिल पर्यंतचा रस्ता मी पूर्ण दाखवला आहे. गुड मॉर्निंग. आणि आम्ही आहोत सोनमर्ग मध्ये आणि आम्ही आता चाललो आहे लेह लडाखला. आणि आम्ही सोनमर्ग मध्ये होतो 4-5 दिवस, पण आज असं लक्षात आलं, आम्हाला सांगितलंय की आता लेह लडाखला जाणाऱ्या गाड्या सोडतायत आणि तुम्ही जर आज नाही गेले तर तुम्हाला 2 दिवस पुन्हा थांबावं लागेल. त्यामुळे मग आम्ही तयार झालो होतो ऍक्च्युली सोनमर्गची पॉइंट्स बघायला, पण आम्ही लगेच निघतोय आता लेह लडाखकडे. आणि जो सगळ्यात डेंजर रोड म्हणतात भारतातला, जोजिला पास, तर तिथे आम्ही आता जाणार आहे. आता काही मिनिटातच आम्ही तिथे पोहोचणार आहे. चला, सुरुवात तर झाली आमची. सोनमर्गच आहे हे आणि आता लागेल हे बघा. आता जोजिला पास हळूहळू सुरू झाला आहे आणि हळूहळू आहे ना याची हाईट खूप जास्त वाढणार आहे. आता आम्ही तर जस्ट स्टार्ट केलं आहे आमची जर्नी. आणि जेव्हा तुम्ही सोनमर्गवरून लेहला जातात तेव्हा तुम्हाला मध्ये हा जोजिला पास येतोच, तर तुम्हाला तो क्रॉस करावाच लागतो. बाकी सध्या तर एका बाजूला पूर्ण बर्फाचे डोंगर आहे आणि एका बाजूला बिलकुलच नाही आहे. आता ते का नाही हा प्रश्न आम्हाला पण आहे. मे बी तिथे ऊन पडत असेल दिवसा जास्त. तर एकदम नॉर्मल रस्ता वाटतोय. पासचे बोलतात की जोजिला पास सगळ्यात डेंजर रस्ता आहे भारतातला, तर अजून तर एवढं काही डेंजर नाही वाटत आहे आम्हाला. तुम्हाला हे बघा, येताना एक पण गाडी दिसत नाही, सगळ्या जाणाऱ्या गाड्या, कारण आजचा जो दिवस आहे तो फक्त जाणाऱ्या गाड्यांचा. अरे वा. तर आता तुम्हाला हे बालटल दिसतंय ना, इथून अमरनाथ यात्रेची सुरुवात पण होते, ते पण ह्याच वेळेला आहे. तर ह्या रस्त्याचं असं आहे की ह्या रस्त्याला ना ट्रक वगैरे पण भरपूर आहेत. फक्त असं आहे की रूल, ट्रक एका मागे एक कंटिन्यू असतात आणि कार असतात. सुरू झालेला आहे. बर्फ बघा किती पडला आहे. अजून तर आम्ही हाईटला गेलो पण नाही आणि इथे बर्फ असण्याचं रिझन तेच आहे की हाईटला चाललोय आपण. हाईट इथे हमेशा इथे नेहमी थंडी आणि बर्फ असतो. तर बर्फाचे डोंगर जरा जास्तच दिसायला लागले आणि आम्ही जरा हाईटला आलोय. आता खाली थोडी थोडी दरी सुरू झाली, पण अजून तरी इतकं नाहीये. तर काय, जाणाऱ्या गाड्या एका बाजूने एक दिवशी सोडतात, त्यामुळे इतका फायदा होतो. कधी कधी ना सिंगल रोड आहे, डबल गाडी येऊ शकत नाही, त्यामुळे कारण साईडला दरी आहे, थोडीशी चुकी म्हणजे मोठी रिस्क आहे. त्यामुळे एक जाणाऱ्या गाड्या एका दिवशी, येणाऱ्या गाड्या एक दिवशी, हे इतकं चांगले केल्यामुळे ना खूप जास्त फायदा होतो. आणि एवढे जड जड ट्रक, माल ट्रका सुद्धा घेऊन जातात एवढ्या मोठ्या रोडला. आणि जवळपास आम्ही आता हळूहळू जातोय 13,000 फूट उंच. आणि साईडला ना हे जी दरी दिसते का, इथून टनलचं काम पण सुरू आहे बघा. हा टनल दिसतोय का, इथून याचा फायदा असा होणार आहे की ह्या जोजिला पासवर यायची गरज पडणार नाही. डायरेक्ट टनलमधून जोजिला पास क्रॉस होऊन जाईल लेहला जाताना. कारण ह्या गोष्टीमुळे कसं आर्मीला पण फायदा होईल. दुसरी गोष्ट म्हणजे हे जे ॲक्सिडेंट्स होतात, हिमस्खलन होतं, लँडस्लाईड होते, काही दरीत पडून जातात, ह्या गोष्टी मग टनलने भरपूर फायदा होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं तर वेळ तर वाचेलच आपला. काय झालं, जाऊ का? का बरं थांबलो होतो आपण? पुढे ना गाडी बारीनं जातात, एक गाडी रिटर्न येते फक्त, बहुतेक तिच्यामुळे जास्त घोळ झाला. पुढे नंतर ना आता एक गाडी जाणार, सगळ्या गाड्या स्टॉप, एक जाणार, पुन्हा तिच्या मागे एक निघणार. सावकाश. आम्हाला पण जायचंय तिथं वरती. चालली ते ओव्हरटेक करून. तिकडे एकदम असं भुसभुशीत असतं, गाडी हे होऊ शकते. अरे मागे एक मंदिर गेलं, त्याचा शूट राहायला घ्यायचा. मध्ये मध्ये आम्हाला इतक्या वेळा थांबावं लागतंय, शेवटी यांना भूक लागली आता. आमच्या गाडीची क्लच प्लेट गरम झाली आहे, पूर्ण गाडी जात नाही. चढा आला की आम्ही अगदी थांबतो, सगळ्या गाड्या जाऊ देतो, मग प्लेन रस्त्यावर स्पीडने गाडी घेतो आणि मग पुढे जातोय. आणि जर आम्ही आता इथे समजा फसलो तर आम्हाला रिटर्न सोनमर्गला जावं लागेल आणि परवा यावं लागेल. परवा कदाचित परत तो इश्यू होऊ शकतो. आता आम्हाला असं थांबत थांबत हळूहळू करत करत जोजिला पास एकदा क्रॉस करून कारगिलला जायचंय बस. आता एवढी म्हणजे ऍक्च्युली भारी वाटत होतं, आता थोडी थोडी भीती वाटायला लागली. आणि एन्व्हायरमेंट बघ किती एकदम रॅपिडली क्लायमेट चेंज झालंय.
बापरे, हा इथं बघा सगळ्यात हाईटला आलोय आता. आणि रस्ता बघा किती डेंजर आहे बघा. मधून रस्ता पूर्ण डोंगर हा फोडून रस्ता बनवलेला आहे. इथे आता सध्या सगळ्यात जास्त भीती वाटते आम्हाला, कारण स्नोफॉल चालू आहे, क्लायमेट पूर्ण चेंज झालंय आणि साईडला एकदम डेंजर जे म्हणतात ना, हा 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 खरा पॉइंट आहे तो. हळूहळू चला रे बाबा. हे फायनली आम्ही आलो खाली सेफली. जवळपास वाचलं का तुम्ही, जवळपास 11,750 फूट खाली होतो आणि आम्ही एकदम हाईटला गेलो तेव्हा 13,000 फूट होतं. आणि आल्या आल्या हा असा एक पॉइंट आहे, फोटो वगैरे काढतात इथे, रील बनवतात भरपूर जण. तर इथे आम्ही आलोय आता. तर आता आलो खाली उतरून. मेन जो डेंजर रस्ता होता तो उतरून तर आम्ही आता खाली आलोय. आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सोनमर्ग पासून ते जो कारगिल पर्यंत मध्ये जो जिल्हा पास येतो तोपर्यंत सगळा जो रोड आहे तो आम्ही तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवला. आता खाली येऊन चाललोय आम्ही कारगिलकडे, कारण आम्ही कारगिलकडे आमचा स्टे आजचा. जाताना मस्त साईडला अशी नदी आहे आणि आता भरपूर खाली उतरून आलोय आम्ही. आता एकदम सेफली पोहोचलो. आणि इथे पोलीस चेक पॉइंट झालंय सगळं चेकिंग वगैरे. आणि आम्ही आता कारगिलला स्टे आहे. तर ज्यांना सोनमर्ग पासून लेह लडाखला जायचंय त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप उपयुक्त ठरेल. सो अजून पुढचे व्हिडिओ तर तुम्हाला येणारच आहे. लेहमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी सगळ्या आम्ही बघणार आहोत. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.